देशाच्या सन्मानासाठी भारताचा तिरंगा हा विश्वमध्ये लहरत आहे आणि आपणास माहिती आहे की जगामध्ये भारताने जे विकसित भारताचा आज एक क्रमांक गाठलेला आहे आणि त्याचबरोबर भारताचा जो विकास होत आहे आणि ह्या विकासाबरोबर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे अमेरिकेला जमलं नाही, जे जपानला जमलं नाही, जे जर्मनीला जमलं नाही, ते चंद्रयान-3 हे सक्सेस माझ्या युवांनी, खास करून इस्रोच्या माझ्या सायंटिस्टने हे सक्सेस करून दाखवलं आणि ज्याप्रमाणे आम्ही जमिनीवरती आज आमचा तिरंगा लहरतोय तसाच आज आकाशामध्ये चंद्रावरती आमचा तिरंगा लहरण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या युवांनी केलेलं आहे। त्यामुळे आज युवा शक्ती, नारी शक्ती आणि सर्व समाज मिळून ही तिरंगा यात्रा काढली आहे देशाच्या सन्मानासाठी, देशाच्या तिरंगाच्या सन्मानासाठी। भारताचा सन्मान हा भारताचा तिरंगा आहे आणि हा तिरंगा लढण्यासाठी मोदीजीने खूप प्रयत्न केलेले आहेत। ज्या काश्मीरमध्ये 2 विधान 2 निशान 2 निशाण होते त्या काश्मीरला 370 कलम रद्द करून काश्मीरमध्ये सुद्धा तिरंगा लहरला। त्याचप्रमाणे पूर्ण अखंड भारतामध्ये आज बघत असाल बंगालमध्ये सुद्धा भाजपचा झेंडा हरवला आज आणि भारताचा मुख्यमंत्री भाजपचा मुख्यमंत्री आज तिकडे संपूर्ण वंदे भारत म्हणणार आहे आणि उद्यासुद्धा मोदीजी लाल किल्ल्यावरून संपूर्ण वंदे मातरम बोलणार आहेत। ह्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं आमचं स्वप्न। आणि मी पुन्हा एकदा सर्व देशवासियांना आपल्या वतीनं विनंती करते, आपण सर्वांनी आपला तिरंगा लहरायचा आहे आणि आपल्या घरीसुद्धा आपला तिरंगा लावून आपला फोटो स्टेटसवर ठेवायचा आहे। जय हिंद, जय भारत। कशासाठी? राष्ट्रप्रेम आपल्याला पाहिजे, नॅक्सलाइट वृत्ती बाजूला ठेवायला पाहिजे आणि भारत हा विकसित भारत आहे। तुम्ही भारताचं भविष्य आहे, त्यामुळे भारताच्या भविष्याला युवाने चांगल्या लाईनवर जायला पाहिजे, रॉन्ग ट्रैकला जाऊ नये। 80वां स्वतंत्र दिन के अवसर पर हमने आज दहिसर विधानसभा में भव्य ऐसी तिरंगा यात्रा निकाली है। ये हमारा जो तिरंगा है ये राष्ट्र अभिमान है, ये सिर्फ तिरंगा नहीं है, हमारे लिए गौरव की बात है। और स्वतंत्र दिन सेलिब्रेट करने के लिए पूरा जेनजी, पूरा युवक, पूरा नारी शक्ति आज रास्ते पे उतरा है और इस तिरंगा यात्रा में शामिल हुआ है। बिल्कुल हमारा राष्ट्र अभिमान सिर्फ एक डीपी चेंज करने से नहीं होगा, हमें घर घर तिरंगा लहराकर हमारी देशभक्ति को आगे बढ़ाना है। आज हमारी दहिसर विधानसभा में तिरंगा यात्रा निकाली हुई है और वो भी हमारी लड़की आमदार मनीषाताई चौधरी उनके आशीर्वाद से ये तिरंगा यात्रा निकाली हुई है। आप देख सकते हो पूरे दहिसर के लोग ये ज्वाइन हुए तिरंगा यात्रा में और जो मोदी जी ने एक मैसेज दिया था हर घर तिरंगा, तो सभी जगह पे वही दिख रहा है, हर घर तिरंगा। सभी लोगों को कि जैसे देश प्रेमी सभी जन हैं तो वैसे ही सभी लोग, आप भी एक दिन के लिए नहीं, ये सदैव हम लोग एक ऐसे काम करें कि देश के लिए, राष्ट्र के लिए हो। मोदी जी का ऐलान है जी, मोदी जी का ये ऐलान है कि हर घर, और हम ही सभी लोगों ने, मुझे लगता है कि हर लोग, सब आप देखोगे जो सोशल मीडिया पे सभी लोगों ने ये जो देश प्रेम है उनके मन में ये जागरूक हो रहा है और ये होने का ज़रूरी है। जो हमारे जो जेनजी है, सभी जो सीनियर्स है, जो भी हमारी जो जनता है भारतीय, तो सभी लोग ये सब कर रहे हैं, तिरंगा को अपने सेल्फी पॉइंट अपना सोशल मीडिया पे अपडेट कर रहे हैं।